काही भयानक वातावरण आहे ते आम्हाला त्यातून पाहायला मिळालं। आणि मग पुढं आम्ही हा कंटिन्यू करणार आहोत आणि काही दिवस आपला हा विषय चालणार आहे। आणि शेवटी देवाची किती कृपा किती दया आपल्यावर आहे हे आपल्याला पुढे त्या ठिकाणी यातून समजून येणार आहे। आणि पाठ जोसेफ वायरगर यांचा माझा फोन झाला आणि त्यांनी मला एक वचन दुपारी सांगितलं 15-19 ना, मी तुम्हाला जगातून निवडून घेतलेलं आहे म्हणे। आणि त्याच्यावर विचार केला, म्हटलं खरोखर देवाने आपलं जगातून निवडून घेतलेलं आहे। आणि मग त्याचा परिणाम काय झाला नाही का, आम्ही त्याच्यावर आता थोडं आम्ही या ठिकाणी मनन करणार आहोत। आणि आता जर आम्ही पाहिलं तर आम्हाला जगातून त्याने निवडून घेतलं, आम्हाला बाहेर काढलेलं नाही का, मंडळी त्याने तयार केली। आणि मंडळीला जे काही म्हणण्यात आलं ते एक्लेसिया बाहेर बोलवले नाही का, शैतानाच्या राज्यातून काढलेले आणि बाहेर बोलवले, देवाच्या राज्यामध्ये आणून बसवले। आणि पहिले थेसलोनिके 2:12 जर पाहिलं तर त्या ठिकाणी याचा जो काही महत्त्वाची गोष्ट आहे ती पावलाने थेसलोनिके येथील मंडळीला त्याने लिहून पाठवली आणि ती अतिशय महत्त्वाची आहे। पहिले थेसलोनिके 2:12 पाऊल थेसलोनिकेमध्ये गेला आणि त्या ठिकाणी मंडळी स्थापन झाली। पहिले थेसलोनिके 2:12 आणि मग त्याने ह्या पत्रामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांना सांगितली की शैतानाच्या राज्यामध्ये होते, त्याची उपासना करणारे होते आणि तिथून काढून त्याच्या राज्यातून काढून त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणि गौरवामध्ये आणून ठेवलं असं तो त्यांना म्हणत आहे। आणि मग आता याविषयी आम्ही आता काही गोष्टी या ठिकाणी पाहणार आहोत। पहिले थेसलोनिके 2:12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे। पाचारण करणं म्हणजे बोलवणं, तुम्हाला बाहेर काढलं, निवडलं आणि तुम्हाला बाहेर काढून या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी तुम्हाला आणून ठेवलेलं आहे। आणि म्हणून आता आम्ही ह्या वचनावर आता विचार करून आता आम्ही पुढे जाणार आहोत। आणि मग आता जगामध्ये 2 प्रकारचे समुदाय आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। एक अतिशय मोठा समुदाय आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे। एक अतिशय मोठा समुदाय आम्हाला पाहायला मिळतो की त्यामध्ये शैतान त्या ठिकाणी राज्य करत आहे। आणि दुसरा जो समुदाय आहे ज्याला एक्लेसिया किंवा मंडळी त्याला म्हटलेलं आहे, एक छोटासा समुदाय आज जगामध्ये आहे। आणि हे वेगळं केल्यामुळे आम्हाला विभक्तीकरण या ठिकाणी पाहायला मिळतो की प्रभू येशूने देवाने ह्या जगामध्ये विभक्तीकरण केलेलं आहे। एक मोठा समुदाय आहे आणि एक मंडळी या ठिकाणी आहे। आणि म्हणून आता याच्यावर आम्ही पुढे जाणार आहोत। 2 समुदायामध्ये आम्हाला 2 प्रकारचं राज्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं। पहिलं राज्य म्हणजे देवाचं राज्य आणि शैतानाचं राज्य। योहान 18:36 योहान 18:36 योहान 18:36 येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही, माझे राज्य या जगाचे असते तर मी यहूदांच्या हाती जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येथले नाही। आणि 2 समुदाय आहे, 2 प्रकारचं राज्य आहे। आणि आज एक अतिशय मोठा समुदाय आपल्या समोर आहे असं आपण या ठिकाणी पाहत आहोत। आम्हाला वेगळं केलं आणि जे जगातला समुदाय आहे आता त्याच्याकडे आमचं लक्ष या ठिकाणी लावायचं। आणि मग आता या ठिकाणी आम्हाला देवाच्या राज्यामध्ये आणलं आणि शैतानाचं राज्य पलीकडे त्या ठिकाणी तो राज्य करत आहे। त्याचं राज्य कसं आहे त्याच्यावर आता आपण या ठिकाणी
अभ्यास करत आहोत. दोन राज्य आहेत, दोन प्रकारचे मेंढपाळ जगात आम्हाला पाहायला मिळतात. योहान 10:11 मध्ये प्रभू येशू म्हणाला, योहान 10:11 मध्ये, योहान 10:11 मध्ये, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला प्राण देतो म्हणून सांगितले. हा एक मेंढपाळ आहे. आणि दुसरा जो मेंढपाळ आहे तो मृत्यू म्हटलेला मेंढपाळ. दुसरा जो मेंढपाळ आहे तो मृत्यू म्हटलेला मेंढपाळ. स्तोत्र 49:14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. स्तोत्र 49:14 मध्ये, स्तोत्र 49:14 मध्ये, ते मेंढराच्या कळपासारखे अधोलोकाकरिता नेमलेले आहेत. भयानक परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते आज, अतिशय भयानक. मृत्यू त्यांचा मेंढपाळ आहे. प्रभात काळ झाला म्हणजे नीतिमान त्याचे प्रभुत्व करतील. त्यांचा देह अधोलोकात क्षय पावतील. त्यांना वस्तीला कुठे थारा मिळणार नाही. हा जो मोठा समुदाय आमच्या समोर आहे तो आता त्याच्या पाठीमागं चाललेला आहे. किती भयानक परिस्थिती आज आम्हाला पाहायला मिळते. आणि हे दोन जे मेंढपाळ आहे, प्रभू येशू म्हणतो मी माझ्या मेंढराबासीसाठी जीव देतो, नाही का. परंतु हा जो मेंढपाळ तो चोरी, घात आणि नाश करणारा आहे. असे दोन मेंढपाळ आम्हाला जगामध्ये पाहायला मिळतात. नीती 21:6 मध्ये लोक त्याला बोलवतात, ये म्हणतात. नीती 21:6 मध्ये लोक त्याला बोलवत आहेत. नीती 21:6 मध्ये, असत्य जिभेने मिळवलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे. मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलवितात. धन, पैसा, संपत्ती यासाठी त्याची उपासना केली, त्याला आमंत्रण देतात, या म्हणतात त्याला. किती कठीण. जो जीवन देणार आहे त्याला बोलवत नाही, तर जो मृत्यू आहे, जो अधोलोकाच्या पाठीमागे घेऊन चालत त्याला आज लोक बोलवते. आपण पाठीमागं पाहिलं पहिले करीन 10:19 ते 21 मध्ये, तो म्हणतो मूर्ती काहीतरी आहे काय, असं माझे म्हणणे नाही. जे पहिले करीन 10:19 ते 22 मध्ये, तर माझे म्हणणे काय आहे, मूर्तीला दाखवलेलं नैवेद्य काहीतरी आहे अथवा मूर्ती काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय. तर असे आहे की परराठी जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात, आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. बाजारात मूर्त्या मिळतात, आणून बसवतात, आणि जो मृत्यू म्हणलेला मेंढपाळ तो तिथं येऊन त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये वस्ती करून राहत. आणि म्हणून आम्हाला पहा मिळतं की जगाची जी काही विभागणी आहे ती दोन राज्य, दोन प्रकारचे मेंढपाळ. आणि प्रभू येशू म्हणाला की माझी मेंढरे माझी वाणी आहे की ती परकेच्या मागं कधी जाणार नाही का. मी त्यांना बाहेर काढतो तेव्हा मी त्यांच्या पुढे चालतो. म्हणजे असे दोन कळप, दोन मेंढपाळ जगामध्ये चाललेले. एक भयानक वातावरण आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यांचा शेवट जो आहे तो अधोलोकामध्ये. अधोलोकाने आपलं तोंड त्या ठिकाणी उघडून ठेवलेलं आहे,
आणि रोज हजारो लोक त्याच्यामध्ये जात आहेत. त्याच्यानंतर 2 प्रकारची लेकरे जगामध्ये आहेत, 2 प्रकारचे मुलं जगामध्ये आहेत. एक संदर्भ आणखी घ्या बरं का, मृत्यूबाबत एक संदर्भ घ्या आणखी. प्रगती 6:8 मध्ये मग मी पाहिले तो एक फिकट रंगाचा घोडा आणि त्यावर त्याच्यावर बसलेला पुरुष माझ्या दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू आणि अधोलोक त्याच्या पाठीमागं चाललेला त्याने पाहिले. ही आजची जगाची परिस्थिती आहे. 2 मेंढपाळ आहेत, एक जीवनाकडे घेऊन जात आहे तर एक मृत्यूकडे घेऊन चाललेला. ही जगाची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की देवाची मुले आणि सैतानाची मुले. योहान 3:9 आणि 10 मध्ये, योहान 3:9 आणि 10 मध्ये. योहान 3:9-10 मध्ये, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्याच्याने पाप करत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले हे उघड दिसून येतात. सलाम पास या बस पास. हां, पास इकडे या ना. हा नाही या इकडे या, इकडे आहो, इकडे या. बस पास योहान 3:9 आणि 10. पहिले योहान पहिले योहान 3 पहा बरं. हां, पहिले योहान, सॉरी हां, पहिले योहान 3:9 आणि 10. 3रा अध्याय 9 आणि 10. हे बरोबर आहे. हां, बरोबर आहे ना. हां, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. कारण तो देवापासून जन्मलेला आहे. ह्यावरून देवाची मुले व सैतानाची मुले हे दिसून येतात. आणि त्यांचा गुण, त्यांचा स्वभाव आमच्या नजरेसमोर आल्याबरोबर लगेच आम्हाला कळतं हे देवाचं लेकरू आहे का सैतानाचं लेकरू आहे. तर जोसेफ पाटील साहेबांनी जो काही संदर्भ दिला त्यातून ही लाईन त्या ठिकाणी त्याची उलगडे व्हायला सुरुवात झाली की मी तुम्हाला जगातून निवडून घेतलेलं आहे. जगाची विभागणी झालेली आहे. 2 राज्य आहेत, 2 मेंढपाळ आहेत. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, 2 प्रकारची मुले आहेत. हां, आणि मग गहू आणि भूस आहे का नाही. मत्तई 13:30 मध्ये, गहू माझ्या कोठरामध्ये साठवा आणि भूस अग्नीच्या भट्टीत जाळून टाका. 13:30 मध्ये असेल बहुतेक, मत्तई 13:30 मध्ये. आता असा प्रश्न पुढं पडतो की हे 2 मेंढपाळ आहे, 2 राज्य आहे, त्याच्यामध्ये एकत्रीकरण होईल का? कधीच होऊ शकत. तडजोड नाही, एकत्रीकरण नाही किंवा समेट नाही, कधीही होऊ शकत नाही. एक जण मला म्हणाला देवप्रीती आहे तो एक देव तो समेट करीत. म्हटलं असे काही अर्थ काढू नये, म्हटलं हे होऊ शकत नाही म्हटले. आणि म्हणून आम्हाला तर आम्हाला जर वेगळं केलं तर आम्हाला वेगळंच राहावं लागतं. आम्हाला तडजोड नाही, आम्हाला भागीदारी नाही, आम्हाला समेट नाही. आम्हाला पवित्र जीवन जगायला सांगितलेलं आहे. 1 पेत्र 1 अध्याय आणि 14-15 वचनामध्ये त्या ठिकाणी पेत्र म्हणतो जसा तो पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र राहा.
आणि हे जे दोन राज्य आहे, दोन मेंढपाळ आहे, हे कधीही एकत्र येऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या चर्चमध्ये, आपल्या मंडळीमध्ये तडजोड नाही, भागीदारी नाही, काही त्या ठिकाणी जमणार नाही. याच्याकडं आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे. कारण पवित्र शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 18 2 कोरिंथ 6 अध्याय 14 ते 18 तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बली आरशी एक वाक्यता कशी होणार? विश्वास न ठेवणारा व विश्वास ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. देवाने असं म्हटले आहे की मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन, मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. म्हणून त्यांच्यापासून निघा, वेगळे व्हा, असं प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारील आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या व्हाल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आणि जगातून जर निवडून घेतलेलं आहे तर आता भागीदारी नाही, आता तडजोड नाही. दोन्ही राज्य वेगळे आहेत, दोन्ही मेंढपाळ वेगळे आहेत, 2 मुले वेगळे आहेत, भूस आणि गहू वेगळे आहेत. देवाने जे वेगळं केलं ते वेगळंच आम्हाला राहावं लागेल, तरच आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, नाही तर मरण त्या ठिकाणी ठरलेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनाविषयी अतिशय गांभीर्य आम्ही सांभाळलं पाहिजे. चला आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी घेणार आहोत. नीती 15:3 नीती 15:3 एक संदर्भ आम्हाला पाहा मिळतो की परमेश्वर स्वर्गातून या पृथ्वीकडे पाहत आहे. 15:3 परमेश्वर स्वर्गातून या पृथ्वीवर तो पाहतो आणि जे त्याला दिसतं ते त्याने त्याच्या सेवक, संदेटे, प्रेषित त्यांच्याद्वारे पवित्र शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे, की जे आम्ही त्याच्यावर विचार करत नाही, आम्हाला ते समजत नाही. जोपर्यंत उलगडा होत नाही तोपर्यंत ते आम्हाला समजणार नाही. स्तोत्र 119, 130 जर आपण पाहिलं, स्तोत्र 119, 130 तुझ्या वाचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याच्याशिवाय आम्हाला हे समजणार नाही. आणि म्हणून वाचनाचे उलगडे हे दैवी प्रेरणे, त्याच्या कृपेनेच आम्हाला होणार आहेत, आमच्या बुद्धीने ते होणार नाही. आणि परमेश्वर ज्यावेळेस पृथ्वीवर पाहतो त्यावेळेस त्याला जे काही दिसतं त्याच्यावर आम्ही थोडक्यात म्हणून आम्ही करणार आहोत. तो काय पाहतो या जगामध्ये, त्याला हे जग कशा प्रकारचं दिसत आहे, की शैतानाने त्याच्या राज्यामध्ये लोकांची परिस्थिती कशा प्रकारे केली, याच्याकडे आम्ही आता लक्ष देणार आहोत. शैतानाची तुलना अरण्यात फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे केलेली. शैतानाची तुलना एखाद्या जंगलामध्ये अरण्यात फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे केलेली आहे. 1 पेत्र 5:8 आणि 9 1 पेत्र 5 अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये पेत्राने हे लिहून ठेवलेलं आहे. जसं त्याला प्रेरणा झाली त्याप्रमाणे त्याने लिहिलेलं आहे. सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू शैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधूला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.
परमेश्वराला काय दिसत आहे? एक जंगल, एक अरण्य तो या ठिकाणी पाहत आहे. आणि अरण्यात फिरणाऱ्या सिंहासारखा जो आहे, पेत्राला त्यांनी प्रेरणा दिली. पेत्राने त्या ठिकाणी ते लिहून ठेवलं. आणि जग जे आहे ते अरण्याप्रमाणे झालेलं आहे. शैतानाने त्याच्या राज्यातील जे काही लोक आहेत ते पशुसारखे त्याने बनवलेले. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी तो म्हणतो की शैतान कोणाला अरण्यात नाही का, कोणाला गिळावे तो शोरीत फिरतो. आता पाहिजे संदर्भ आपण पाहू की जग हे शैतानाने अरण्य करून टाकलं. लोकांचे स्वभाव त्यांनी पशुप्रमाणे करून टाकलेले आहेत. यिर्मया 10:8 मध्ये, यिर्मया 10:8 मध्ये यिर्मया 10:8 मध्ये ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत. मूर्तीपासून घ्यावायचा बोध म्हटला ते म्हणजे काष्टरूप. देव पाहत आहेत की लोक पशुप्रमाणे झालेले आहेत. जनावरं परमेश्वर लोक या ठिकाणी दिसत आहेत. शैतानाच्या धोरणाप्रमाणे जसं तो त्यांना प्रेरणा देईल तसे ते लोक जीवन जगत आहेत. यिर्मया 10:8 मध्ये स्तोत्र 92:5 आणि 6 मध्ये, स्तोत्र 92:5 आणि 6 मध्ये, स्तोत्र 92:5 आणि 6 मध्ये, हे परमेश्वरा, तुझे कृत्य किती थोर आहेत, तुझे विचार किती गहन आहेत. पशुतुल्य मनुष्याला कळत नाहीत, मूर्खाला ते समजत नाही. जनावरं लोक झालेत, पशु झालेले. शैतान गर्जना सिंहासारखा तो फिरत आहे असं देव त्या ठिकाणी पाहत आहे. पुढची गोष्ट आपण पाहणार आहोत स्तोत्र 49:12 मध्ये, स्तोत्र 49:12 मध्ये, स्तोत्र 49:12 मध्ये, मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी तो टिकत नाही, तो नश्वर पशुसारखा आहे. तो नश्वर, देवाला न ओळखणारा, देवाला न मानणारा जनावरासारखा, पशुसारखा तो झालेला आहे. उत्पन्नकर्त्याला तो ओळखत नाही आणि त्याने उत्पन्नकर्त्याकडे पाठ फिरवली आहे आणि शैतानाकडे आपलं तोंड त्या ठिकाणी केलेलं आहे. मत्तई 3 अध्यायामध्ये 1 ते 3 वचनामध्ये आम्हाला पहा मिळतं. मत्तई 3 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये मत्तईने जगाचे वर्णन केलेले आहे अरण्याप्रमाणे. मत्तईने त्या काळातले जे काही पशुसारखे लोक झाले, शास्त्री, परुषी, याजक भ्रष्ट झालेले, मंदिर भ्रष्ट झालेलं, आणि प्रभूशीने कोरडा काढला आणि मग जनावरासारखा त्यांना मारलेलं आम्हाला त्या ठिकाणी पाहिलं. कारण जग अरण्याप्रमाणे त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून मत्तईने जी सुवार्थ बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने सांगितली, तिथं स्वरूप त्यांनी त्या ठिकाणी उत्तम रीतीने लिहिलेलं आहे की ते वातावरण त्यांनी कसं झालं हा त्याचा दाखवायचा प्रयत्न असलेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रयत्न मानण्यापेक्षा त्यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं की अरण्याप्रमाणे परिस्थिती त्या ठिकाणी झालेली त्याने दाखवलेली. मत्तई 3:1-3, मत्तईने जगाचे वर्णन केले आहे. त्या दिवसात बाप्तिस्मा करणारा योहान यहुदाच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे. अरण्यात घोषणा करणारीची वाणी त्याला सर्व पशु दिसत आहेत. सर्वांनी देवाचा मार्ग सोडून दिलेला त्यांनी पाहिला. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पूर्ण झालेला हा योहान त्या ठिकाणी सुवार्ता सांगत आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आहे. त्याच्याच विषयी यशाया संदेशाद्वारे सांगितले होते की अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, त्याच्या वाटा सरळ करा. मग त्याने जनावरातल्या पशुला त्याने संदेश दिला का? ते आले का बाप्तिस्मा घ्यायला? आहे का नाही?
ज्यावेळेस त्याने सुवार्ता सांगितली, स्वर्गाचं राज्य जवळ आहे, लोक घाबरले, त्यांचं पाप त्याने दाखवलं आणि मग ते सर्व आपापले पापे पदरी घेऊन त्या ठिकाणी आले आणि त्याने बाप्तिस्मा त्या ठिकाणी घेतला आम्हाला पाहायला मिळतो. मग आता हे जग अरण्याप्रमाणे कुठपर्यंत राहणार आहे? कुठपर्यंत राहणार आहे परिस्थिती? आताच परिस्थिती कठीण आम्हाला पाहायला मिळते, पुढं तर अजून महासंकटचा काळ जायचा आहे. त्या काळात अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी होऊन जाईल. आणि ज्यावेळेस प्रभू येशूचं राज्य या जगामध्ये येईल त्यावेळेस तो ही सगळी परिस्थिती त्या ठिकाणी बदलून टाकल. यशाया संदेष्टाने हे लिहून ठेवलेलं आहे. यशाया 41:19 ते 21 मध्ये, यशाया 41:19 ते 21 पर्यंत. यशाया 41:19 ते 21. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आता ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन, वनपशु व कोल्हे माझे स्तवन करतील. कारण मी आपल्या सेवकास, आपल्या निवडलेल्यास पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार. मी आपल्यासाठी निर्माण केले लोक माझे स्तवन करतील. त्या काळात पशुसारखे लोक या पृथ्वीवर आम्हाला दिसणार नाहीत. सर्व लोक त्याची उपासना करतील. येरुशलेम जगाची राजधानी त्या ठिकाणी होईल. आणि आपण 1000 वर्षाचं राज्य आपण पाहिलं की देवाच्या नियमशास्त्राने शिकवलेले लोक त्या ठिकाणी सगळे राहतील. आणि प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये राज्य करेल. त्यावेळेस हे जग जे अरण्य आहे सर्व त्या ठिकाणी बदलून जाईल आणि मग शैतानाला बांधलेले औषध खाली टाकून देण्यात येईल. प्रगटी 21:20 अध्याय 1 ते 4-5 वचनामध्ये. तोपर्यंत ते जग अरण्य त्या ठिकाणी राहणार आहे. सर, यशाया 41:19 ते 21 आहे का माझ्याकडून? नाही, दे तुम्ही आहे संदर्भ. नाही, बरं झालं, संदर्भ चेक करा बरं का. 43 मध्ये का? बरं, 43 करा प्लीज. त्याच्यानंतर शैतानाची तुलना केलेली आहे. प्रगटी 20 अध्याय 1 ते 5 पर्यंत असेल मला वाटतं. शैतानाला साखरदंडाने बांधून अथांग डोहात टाकून देण्यात येईल. तोपर्यंत हे जग अरण्यच हे राहणार. अतिशय प्रगटी 20 अध्याय 1 ते 3 किंवा 4 पर्यंत असेल बहुतेक. मागच्या वेळेस आपण पाहिले की किती लोकांना कोणकोणत्या प्रकारे गुलामगिरीमध्ये त्याने ठेवलेलं होतं. आता आपण शैतान एक पारधी म्हणून आपण पाहणार आहोत. कोणकोणते फास किंवा जाळे त्याने जगामध्ये लावलेले आहेत, कशा प्रकारे त्याने लोकांना अडकून धरलेलं आहे. स्तोत्र 91:3 मध्ये त्याला पारधी म्हटलेलं आहे. स्तोत्र 91:3 मध्ये त्याला पारधी म्हटलेलं आहे. तो तुला पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा तो बचाव करील. अनेक लोक त्याच्यामध्ये सापडलेले आहे. पहिला जो पाश आहे तो आम्ही पाहणार की मनुष्याची भीती. मनुष्य घाबरतो अशा प्रकारे त्याने वातावरण करून ठेवलेलं आहे. मनुष्यच मनुष्याला घाबरतो.
आता मध्ये एके ठिकाणी गेलो आणि सिगरेट पेटवली आणि तेवढंच पुढं गेलो तशीच खिशात टाकून दिली. मी मला इतकं नवं लागलं आणि म्हटलं माणसाला कशाला घाबरायचं राव, म्हटलं देवाला घाबरायचं राव, मनुष्याला घाबरून काय होणार आहे. अशा अनेक उदाहरणं आपल्या सर्वांना येतात की मनुष्याला घाबरतो आणि तो पाशामध्ये अडकतो. मनुष्याला घाबरण्यापेक्षा देवाला घाबरलं पाहिजे, त्याला गौरव आम्ही दिला पाहिजे. पेटलेली अशी धरीन तशीच खिशात टाकू दे. पुढं गेलो गप्पा मी पण नाही सांगितलं, मी पाहिलं किंवा काहीच नाही बोललो, कारण ते मलाच वाईट वाटलं ॲक्च्युली. ही प्रत्यक्ष आम्ही पाहतो, मनुष्य घाबरतो. चालीरीती, रूढी, परंपरा, नातं, संबंध आणि याच्यामध्ये मनुष्याला त्याने गुंतवून ठेवलेलं आहे. निधनाचा दाखला आपल्याला माहीत आहे नाही का. आणि मग लोक धान्याकडे आले आणि त्याला म्हणाले की निधन चांगले का पेरे, निधन कसं काय आले. तो म्हणे उपटून टाकवा का. नाही म्हणे आताच नका उपटू. का 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 बरं. छोटे छोटे राहतात, मुळे गुंतलेले असतात एकमेकांमध्ये. हे जर काढायला गेलं तर ते बी त्या ठिकाणी निघून जायची शक्यता आहे नाही का. तो म्हणे वाढू दे म्हणे, नंतर मग मी वेगळं करीन. हे जगात आज चालू आहे. आणि म्हणून लक्षात आम्ही ठेवलं पाहिजे की देवाचे जे मार्ग आहेत ते वेगळे आहेत, शैतानाचे मार्ग वेगळे आहेत. मी तर तुम्हाला वाढू द्या, कापणीचा समय आला की मी काम करायला सांगल की निधन वेगळं करा आणि गहू वेगळं करा, भूसभट्टीत टाकून द्या. आणि मग आम्हाला पाहिजे तर मनुष्याची भीती हा एक पाश आहे. मनुष्याला कुणीच घाबरू नका. बाळासाहेबांनी टाकलं होतं आज दानियेलाविषयी, त्यांना मी टाकलं अजिबात तडजोड चालणार नाही. तुम्ही पहा मोबाईलमध्ये, अजिबात तडजोड चालणार नाही. दावीद म्हटला नाही जमणार म्हणे. तिघंजण म्हणाले हे राजा तू पक्के समज, आम्ही झोकणारच नाही त्या मूर्तीपुढे, तुला काय करायचं कर म्हणे. हां नाही अजिबात तडजोड आम्ही करायची नाही. ज्यावेळेस आम्हाला गोष्टी समजतात ना तर आम्हाला विश्वास आमचा खंबीर होतो. आम्ही खूप प्रतिकार करायला खूप भारी आम्ही होतो त्या ठिकाणी. आम्ही घाबरत नाही आम्ही कोणाला, कारण देवाच्या समोर आम्ही त्या ठिकाणी असतो. आणि बायबलमध्ये एक वचन आहे की जो त्याच्या आज्ञा पालन करतो तो त्याची ढाल आहे, तो त्याची ढाल तयार होतो म्हणून. आणि जर आम्ही आज्ञा पालन केलं नाही तर तो बाजूला होतो, तुझा पुढं मग आणि नाश होतो माणसाचा. अब्रामाला देव म्हणाला मी तू माझी ढाल आहे, मी तुझी ढाल आहे. 15वा अध्याय 15 अध्याय 1-2 वचनं जर तुम्ही जर पाहिले तर अब्रामाला देव म्हणाला मी तुझी ढाल आहे, कारण आज्ञापालन अब्रामाला करायचं होतं. तो आज्ञापालन करशील तर मी तुझी ढाल म्हणून तुझ्या पुढे मी राहील. आणि मग आम्हाला मनुष्याची भीती हा एक पहिला सापळा आम्हाला पाहायला मिळतो. कुणीच मनुष्याला घाबरू नका कुठल्याच बाबतीत. नीती 29:25 मध्ये, नीती 29:25 मध्ये नीती 29:25 मध्ये मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जे परमेश्वर भाव ठेवतो त्याचे संरक्षण होते. देव त्याचं संरक्षण करतो. किती परिस्थिती वाईट आली, काही जरी झालं तर देव त्याच्याबरोबर राहून त्याचं संरक्षण त्या ठिकाणी करतो. त्याच्यानंतर नीतिमान लोकांना पकडण्यासाठी शैतान देखील त्याचे माणसं उभा करतो आणि ते फाशी लावतात, त्याच्यामुळे ते अडकतात. त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. अनेक लोक आहे भोळ्या भावडासारखे गेले आणि अनेक समस्यामध्ये अडकून बसलेले, तर त्याच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. यिर्मया 5:26 आणि 27 मध्ये, यिर्मया 5:26 आणि 27 वचनामध्ये, यिर्मया 5:26 आणि 27 वचनामध्ये, कारण माझ्या लोकांमध्ये दुष्टजन आढळतात, ते फासे पारद्याप्रमाणे दबा धरतात, ते सापळा मांडून माणसाला धरतात, पिंजरा पक्षाने भरलेला असतो, तशी त्यांची घरे कपट्याच्या प्राप्तीने भरलेली असतात, म्हणून ते थोर व श्रीमंत झालेले आहेत. साध्या सुध्या लोकांना पकडतात, दुष्ट विचार सैतान त्याच्या मनात टाकत राहतो आणि मग आम्हाला पाहावे ते श्रीमंत होत जातात, ते गरीब होत जातात, अडकतात, लुबाडणूक होती आणि दुर्दशा झालेली आम्हाला
पाहायला मिळते. अशा प्रकारे शैतान फास लावतो. पुढचा जो फास आहे किंवा पाश आहे तो संपत्तीचा मोह, लोभ किंवा मोह. पहिले तिमोथी 6:9-10 मध्ये, पहिले तिमोथी 6:9-10 मध्ये. पहिले तिमोथी 6:9-10 मध्ये. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासना सापडतात. द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदाने स्वतःच बसून घेतले. आणि म्हणून शैतान अशा प्रकारे मोह टाकतो, फासे लावतो. त्याच्यामध्ये चांगले लोक अडकतात आणि शेवटी त्याचा परिणाम वाईट होतो. याच्यापासून आम्ही सावध राहायला पाहिजे. पुढची जी गोष्ट आहे 4थी, कोरीव मूर्ती व त्यावरील सोने पाशाप्रमाणे आहेत. कोरीव मूर्ती आणि त्यावरील जे काही सोनं आहे ते पाशाप्रमाणे आहे. नियमाबाबत जो काही पहिला नियम आला तो विधीबाबत नियम आलेला आहे. विधी सगळ्यात पहिला नियम. आज्ञाबाबत पहिला नियम आला की माझ्यासमोर तुला अन्य देऊ नसावे, आज्ञा पाळण्याबाबत. पण नियमाबाबत पहिला जो नियम आहे तो म्हणजे विधी बांधण्याबाबत. आणि ही विधी तू मातीची कर किंवा दगडाची कर, घडी उच्चरेची नसावी, तिला पायऱ्या नसाव्यात. म्हणजे त्या सुंदरती नसावी, मोहक नसावी किंवा आकर्षण करणारी नसावी. विदेशी लोक जे करत होते अतिशय कोरीव काम ते करायचे, इतकं उत्तम ते करायचे की ते पाहून लोकांना ते आकर्षण, लोक त्या ठिकाणी सोनं रूपं ते ठिकाणी लावायचे, उत्तम घडवून ते उत्तम बांधकाम ते लोक करायचे. त्याचे दैवताचे फोटो पहा, त्याचे पाहिले मी सगळे. हे खूप मोठं आकर्षण आहे शैतानाचं, की शैतान मनुष्याला त्या ठिकाणी आकर्षित करून घेतो. आणि म्हणून हे शैतानाचे सगळे पाच जगामध्ये पाहायला मिळतात. भव्य मंदिर उभा करून ठेवलेत. काय त्या मूर्त्या, काय ते त्यांचे सोनं रूपं कितीतरी येऊन त्या ठिकाणी पडतं. पण परमेश्वराने सांगितलं तुम्ही या प्रकारचं व्याध्या तुम्ही काही स्थापन करू नका, कारण तुम्ही कुठली आकृती पाहिली नाही. 19 अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर सिनाई पर्वतावर त्या ठिकाणी अग्नी उतरून आला, पण परमेश्वर म्हणाला तुम्ही कुठली आकृती तुम्ही पाहिलेली नाही. आणि म्हणून परमेश्वरला अग्निरूप ईर्ष्यवान देव त्याला म्हटले, अनुवाद 4:24 मध्ये. आणि हे जगातले जे आकर्षण आहे ते सगळं पाशाप्रमाणे, सापळाप्रमाणे त्या ठिकाणी शैतानाने लावून ठेवलेले आहेत. अनुवाद 7:25-26 मध्ये, अनुवाद 7:25-26 मध्ये, अनुवाद 7:25-26 मध्ये. त्यांच्या देवाच्या मूर्ती अग्नीत जाळून टाका, त्यावरील सोन्या रुपयाचा लोभ धरू नकोस व ते स्वतःकरता ठेवून घेऊ नको. घेशील तर त्यामुळे पाशात पडशील, कारण तुला देव परमेश्वर ह्याला तुझा वीट आहे. त्याच्यानंतर स्त्री ही एक पाशाप्रमाणे आहे. स्त्रीचा उपयोग शैतान पाशाप्रमाणे करतो. आपण एदेन बागे आपल्याला माहिती आहे, हवेला फळ खायसाठी प्रवृत्त केलं आणि हवेने आपल्या पतीसही दिलं आणि त्याने ते खाऊन टाकलं. म्हणून स्त्री पाशाप्रमाणे आहे. पहिले शमूएल 18 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये, पहिले शमूएल 18 अध्याय 20 आणि 21 वचनामध्ये, शाऊलाची कन्या मिखल हिचे दावीदवर प्रेम जडले. लोकांनी हे शाऊलाला कळविले, तेव्हा त्याला पसंत पडले. शाऊल म्हणाला की त्याला ती दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल आणि पोलिसाचा हात त्याच्यावर पडेल. यास तो शाऊल दावीदास म्हणाला, ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार. आणि त्याला एका मोठ्या युद्धामध्ये त्याने गुंतवलं, त्या ठिकाणी त्याचा नाश व्हावा म्हणून. परंतु देवाने त्याला त्या ठिकाणी सांभाळलं.
अतिशय मोठं युद्ध झालं, पण दावीदावर देव होता म्हणून दावीद त्या ठिकाणी वाचला, त्या ठिकाणी गेला. उपदेशक 7:26 उपदेशक 7:26 कोण त्याच्यातून वाचतो? या पाशातून कोण सुटले जातात, नाही का? उपदेशक 7:26 उपदेशक 7:26 मला मृत्यूहूनही दुःखदायक अशी एक वस्तू आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय. मृत्यूहूनही अशी एक स्त्री मला आढळली, ती पाशरूप झालेली स्त्री होय. तिचे हृदय केवळ पारद्याचे जाळे आहे, तिचे हात शृंखल आहेत. जो पुरुष देवाला प्रिय असतो तो तिच्या हातून सुटतो, पापी तिच्या तावडीमध्ये सापडतो. आणि म्हणून शैतान काय करतो? स्त्रीचा उपयोग देखील पाशाप्रमाणे सापड्याप्रमाणे करतो. इथे 7वा अध्याय 21 ते 23 वचनामध्ये 7वा अध्याय 21 ते 23 वचनामध्ये नीती 7:21 ते 23 तिने आपल्या पुष्कळ मोग भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले व तो तात्काळ तिच्या मागे चालला. जसा बैल कापला जाण्यास जातो, तसा बिडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगावयास जातो. जसा पक्षी पाश आपला जीव घेण्यासाठी आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो, पण अखेरीस तीर त्याचे काळी त्या ठिकाणी भेदून जाते. म्हणून शैतान हर प्रकारे तो प्रयत्न करेल आम्हाला आपला अडकवण्यासाठी. त्याच्यामुळं आपण सावध आम्ही राहायला पाहिजे. जगातील दैवते पाशाप्रमाणे, जगातील जे दैवत आहेत ते पाशाप्रमाणे सर्व जग या सापळ्यामध्ये अडकलेलं आहे. कितीतरी लोक त्या दैवताच्या पाठीमागे जात आहेत. अनुवाद 7:16 अनुवाद 7:16 जी राष्ट्रे तुझा देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा नाश कर. अनुवाद 7:16 जी राष्ट्रे तुला देव परमेश्वर तुझ्या हाती देईल त्या सर्वांचा नाश कर. त्यांच्या देवाची सेवा करू नकोस, तसं करणे तुला पाशवत होईल. ते तुला पाशामध्ये अडकून धरतील. आमच्या शेजारी एक आजी राहत होती आणि मग तिच्या घरामध्ये साप निघाला एक. आणि साप निघाला आणि दुसरे 2 दिवस आजीच्या घराला कुलूप. माझी मिशी तिला म्हणलं, आजी कुठे गेली? ती रोज येऊन बसायची चहा व्हायचं. साप निघाला, मी देवाकडे गेले, नारळ फोडून आले वर. पाश होतात, पाश साप आहेत, भीती दाखवतात, अडकून त्याच्यामध्ये धरतात. असे अनेक दैवत, अनेक लोक असं काय झालं की लगेच पाहतात तिकडे दैवताकडे. आता आम्ही राहतो वस्तीवर, आम्ही सगळं काही पाहतो त्या गोष्टी, काय चाललं आहे काय नाही. मी बायबल पाहतो, सगळं त्यांच्याकडे पाहत राहतो मी काय चाललं आहे. आणि म्हणून हे दैवत आहे ते पाशाप्रमाणे. त्याच्यानंतर मनुष्याला परमेश्वराने कशा प्रकारे, देव ज्यावेळेस मनुष्याकडे पाहतो त्याला मनुष्य कसा दिसतो, नाही का? ज्यावेळेस परमेश्वर मनुष्याकडे पाहतो त्याला तो कशा प्रकारचा दिसतो, शैतानाने त्याची कशी अवस्था केली आहे ते आता रोमकाराच्या पात्रात पावलाने त्याचं जीवन त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. अतिशय वाईट परिस्थिती करून ठेवलेली. शैतानाने जगातील मनुष्याच्या जीवनामधील दयनीय आणि भयानक परिस्थितीचे वर्णन पावलाने केलेले. की शैतानाने या मनुष्याला कशा प्रकारे केलं, देव जवळ त्याच्याकडे पाहतो त्याला मनुष्य कशा प्रकारे दिसतो हे पावलाने त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. रोम 3 अध्याय
10 ते 18 वचनामध्ये नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही तो म्हणतो. नीतिमान एक देखील नाही, कोणी नाही, एक देखील नाही. समंजस कोणी नाही, देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही. तो पाहत आहे, कोणी येत आहे का देवाकडं? कोणीच नाही, सगळे बळकलेले. त्याच्यानं सर्व बळकले आहेत, ते सारे निरुपयोगी झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घासा म्हणजे उघडे थडगे. त्यांनी आपल्या जिव्हांनी कपट केले आहे. कठीण आहे खूप. त्यांचा घासा म्हणजे काय आहे? उघडं थडगं. किती भयानक परिस्थिती झालेली आहे मनुष्याची. ज्या परमेश्वराने मनुष्याला निर्माण केलं, त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, त्याची अवस्था या ठिकाणी कशी झालेली. मत्ती याचा 23 अध्याय आपण जर पाहिला, 27 ते 30, 27 ते 29 मध्ये 23 अध्याय. उघडं थडगं म्हणजे काय? शास्त्री पुरुषी ह्याच प्रकारे जीवन जगत होते. शास्त्री आणि पुरुषांना त्याच्याविषयी तेच लिहिलं आहे. ती मत्ती 23 अध्याय आणि 27 ते 28 मध्ये. मत्ती 23 अध्याय 27 ते 28 मध्ये. हां मग फोनवर करू. अहो शास्त्र्यानं, अहो पुरुषांनं, ढोंग्यानं तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, पण आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहे. शास्त्री पुरुषाला म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त. शास्त्री पुरुषी म्हणजे कोण आहे? ते सगळ्यात आधारस्तंभ. शास्त्री, शास्त्र जाणणारे, शास्त्र लिहिणारे. पुरुषी, शास्त्री हे दोघंजण एकदम टॉप लेवलला त्या ठिकाणी होते. मोशीच्या आसनावर बसणारे आणि सर्व धर्मसत्ता दोन यांच्या हातामध्ये त्या ठिकाणी होते. त्यांना बोलणं इतकं सोपं नव्हतं. प्रभूशी त्यांचं त्या ठिकाणी वर्णन करत आहे की तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहे. पाऊल या ठिकाणी तेच तो म्हणतो की सत्कर्म करणारा कुणी नाही, एक देखील नाही. त्यांचा घासा म्हणजे उघडं थडगे. त्यांनी आपल्या जिव्हांनी पाप केलं आहे. पुढं त्यांच्या ओठाच्या आत जोगी सार्पाचे विष आहे. जोगी सार्पाचे विष अतिशय भयानक. असे काही शब्द निघतात बाहेरून की ते माणसाचा काळीच भेटून त्या ठिकाणी जातं. तलवारीपेक्षा डेंजर नाही का? मनुष्याचा आत्म्याचा घात करणारे शब्द, अतिशय भयानक शब्द बाहेर पडणारे. जोगी सर्पाचं विष त्याला म्हटले. तुमचे तोंड शापाने व कडूपानाने भरले आहे. त्यांचे पाय रक्तपात कराव्या जाण्याकरता उतावळे झाले आहे. त्यांच्या मार्गात विपत्ती व विध्वंस आहे. त्यांनी शांतीचा मार्ग ओळखून घेतला नाही. त्यांच्या डोळ्यापुढे देवाचे भय त्या ठिकाणी नाही. एक मनुष्य कसा झाला, देव कसा पाहत आहे, पावलं नाही त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे. मला वाटतं यशाच्या पहिल्या अध्यायामध्ये लिहिलं आहे की पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत काही धड नाही. सगळंच मनुष्याला सैतानाने पूर्णपणे यशा पहिल्या अध्यायामध्ये संदर्भ आहे. पहिल्याच वचनामध्ये असेल बहुतेक. पायाच्या तळव्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत काही धड नाही. आजचं उत्तम उदाहरण जर पाहिलं तर आम्हाला मेळ्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आपल्याला ते समजून येईल. हां 6 मध्ये पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही. जखमा चेंचरलेले व पुळवेने घाय आहेत. हे कुणी पिळून काढीत नाहीत, त्यावर कुणी पट्टी बांधित नाही आणि कुणी तेलाने नरम करत नाही. अशा प्रकारे सैतानाच्या राज्यामधली जी काही लोक आहेत त्यांची परिस्थिती सैतानाने इतकी बिघडून टाकलेली आम्हाला पाहायला मिळते.
त्याच्यानंतर शैतान उत्पादन करतो. पहिलं जे आहे तो पापाचा उत्पादक आहे. जसं एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शन केलं जातं, एखाद्या वस्तूचं अधिक ते बनवलं जातं, तसं तो पापाचा तो उत्पादक आहे. यशया 14:13-14 तिथून त्याची उत्पादन करायला त्या ठिकाणी सुरुवात त्याने केली. स्वर्गामध्ये पापाचं उत्पादन त्याने चालू केलं. यशया 14:13-14 जो तो आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करील, उत्तर भागातील देवसेवेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन आणि मी परत सामान होईल. 5 वेळेसारखं उच्चार करून त्याने तिथून त्या ठिकाणी पापाची निर्मिती त्या ठिकाणी केली, म्हणून तो पापाचा उत्पादक आहे. रोम 3:23 मग त्याने किती उत्पादन केलं आतापर्यंत, त्याचं उत्पादन त्याने किती केलेलं आहे त्याच्याविषयी पावलाने रोम 3:23 लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते उणे पडलेले आहे. इतकं मोठं उत्पादन त्याने केलेलं, एक देखील त्यांनी सोडलेलं नाही. सगळ्या लोकांमध्ये मरण त्या ठिकाणी पसरलेलं आहे. रोमकारसपत्र 5वा अध्याय आणि 12 वचनामध्ये पापाची सुरुवात मनुष्यामध्ये कशा प्रकारे झाली, सगळ्या मनुष्यामध्ये कसं पसरलं याचं उत्तम ते पावलाने त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं की सुरुवात एका मनुष्यापासून झाली. रोम 5:12 एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलेलं आम्हाला पाहायला मिळतो. पापाचं जो उत्पादक आहे, इतकं पाप त्याने वाढवलं की एक देखील माणूस त्याने त्या ठिकाणी सोडलेला नाही असं आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर उपदेशक 7वा अध्याय आणि 20 वचनामध्ये उपदेशक 7वा अध्याय आणि 20 वचनामध्ये सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढळणार नाही. तो म्हणतो पृथ्वीवर देखील आढळणार नाही. एक सुद्धा मनुष्य त्याने सोडलं नाही. सर्व लोकांमध्ये पाप पसरलेले. त्याच्यानंतर मरणाचं उत्पादन त्याने केलेलं आहे. मरणावर तो सतत त्या ठिकाणी गाजवतो. आदामाने आपलं जीवन त्याच्या हातामध्ये समर्पित केलं, परमेश्वराचा आज्ञेचा भंग केला आणि ह्या दोघांनी शैतानाच्या हाती आपलं जीवन त्या ठिकाणी देऊन टाकलं. आणि त्या दिवसापासून त्या वेळेपासून शैतान काय करतंय, पापाचं उत्पादन तो करते. सगळ्या लोकांमध्ये मरण पसरले. शाप त्यांनी ओढून घेतला आणि परमेश्वराने मनुष्याला शाप दिला, तू मातीस, शेवटी माती जाऊन तू त्या ठिकाणी मिळशील. उत्पत्ती 3:4 लबाड बोलून त्याने आपलं मरण त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी गाजवायला त्याने सुरुवात केली. उत्पत्ती 3:4 सर्पस्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. लबाडी गेली आणि मग आम्हाला तिथून पाप त्या ठिकाणी सुरू झालं. पापाचं उत्पादन जे आहे ते अजूनही चालूच आहे. आम्हाला साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. रोम 5:12 आपण पाहिलं, एका मनुष्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्याद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरलेलं आहे. मरणाचा तो उत्पादक आहे, तो पापाचा उत्पादक आहे. त्या दोन गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग प्रभू येशूला येऊन वधस्तंभावर आपला प्राण त्या ठिकाणी अर्पण करावा लागला. इब्री 2:14 मरणावर सत्ता गाजविणारा शैतान याला आपल्या मरणाने त्याने शून्यवत त्या ठिकाणी करून टाकलेलं आहे. इब्री 2:14
दुसरी गोष्ट आम्हाला पहा मिळते, प्रभू येशू स्वतः शिष्यांना म्हणाला, त्याच्या समोर जे लोक बसले होते त्यांच्यासमोर त्याने अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याने आपल्या समोरच्या लोकांना त्याने सांगितली की शैतानाने जगातील कित्येक लोकांना आपल्या सत्तेमध्ये, आपल्या नियंत्रणामध्ये बांधून ठेवल्याप्रमाणे ठेवलेलं आहे. अतिशय कठीण आहे. सेवक वर्गाला या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्याने नियंत्रण त्याने ठेवले, धर्म त्याने तयार केले, फुटी पाडले आणि प्रत्येक धर्मामध्ये त्यांनी काय केलं, कोंडून ठेवलं, बांधून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि मग त्याने जर लोकांना बांधून ठेवलं तर आता प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतो, पहा 3:27 मार्क 3:27 मध्ये, मार्क 3:27 मध्ये, बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जर त्यानं बंधमुक्त करायचं तर आम्हाला ते बांधायलाच पाहिजे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं जीवन, आपलं तारण झालं पाहिजे, आपलं समर्पण पाहिजे, देवाने आम्हाला पाचारण केलं पाहिजे, आपला अधिकार दिला पाहिजे. लूक 10:18 पहा, मी तुला विंचू आणि साप तोडायचा मी काय करतो, अधिकार देतो. अधिकार आम्हाला देवापासून मिळाला पाहिजे, पाचारण पाहिजे आणि दैवी सामर्थ्य आमच्यामध्ये पाहिजे. त्याच्याशिवाय हे जमणार नाही. त्याच्या पुढं मानवी प्रयत्न सगळे व्यर्थ असल्याचे आम्हाला पाहायला मिळतात. प्रेषित 1:8 पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यहुदिया, शोमरोन, येरुशलेम, शोमरोन, यहुदिया आणि सर्व पृथ्वी शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि त्याच्या नादी लागणं एवढं सोपं नाही. देवाच्या अधीन व्हा आणि मग त्याला आडवा तर तो पळून जाईल, नाही तर तो आम्हाला पळवून तो लावेल. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण त्याला 14:12 त्याला म्हटले, हे दैदिप्यमान पा तारे, तू आकाशातून कसा पडलास, राष्ट्रास लोळविणारं एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये. भयानक आहे या गोष्टी. आणि म्हणून तिथं नकल चालत नाही. स्किवा याचकाची मुलं आपल्याला पाहायला मिळतात 19 अध्यायामध्ये. 7 मुलं त्यांचे होते आणि ते भूतं काढायला गेले आणि उघडे नागडे पळून गेले. शैतानाने त्यांनाच आकलून लावलं, पळून लावलं. आणि म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि मग शैतानाला आडवा, तोपर्यंत ते काही शक्य नाही. यहूदाचं पत्र याचा 9 वचन जर आपण जर पाहिलं, यहूदाचं पत्र वचन 9 जर आपण पाहिलं तर मिखाएलसुद्धा त्या ठिकाणी त्याला घाबरतो असं लिहिलेलं आहे. मिखाएल युद्ध करणारा, लढणारा देवदूत आहे. यहूदा 9 वचन 9, यहूदाचे पत्र आणि वचन 9 एकच अध्याय आहे, त्याचं 9 वचन. आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीर संबंधाने शैतानाला विरोध करून त्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करावयास तो धाडला नाही, तर प्रभू तुला धामकवा असं तो त्या ठिकाणी म्हणाला. आणि मग आम्हाला देवाच्या अधीन व्हायचं आणि मग त्याला तो दूर पळून जाईल असं लिहिलं. दूर वेळ थांबणार देखील नाही त्या ठिकाणी. आम्हाला देवाच्या अधीन आम्हाला राहायला पाहिजे. परमेश्वराने आम्हाला इतकं सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि आम्हाला जर पाहायला मिळतं की जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुमचा जो आहे तो मोठा आहे. आम्हाला त्याने धैर्य दिलं, हिंमत दिलं, सामर्थ्य दिलं आणि अतिशय सुरक्षित आम्हाला त्याने ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला कुठलंही घाबरायचं कारण नाही. फक्त आमचं तारण, आमचं समर्पण, आमची प्रार्थना, देवाबरोबर आम्ही राहिलो हे अतिशय महत्त्वाचं. 4:4 पहिले योहान 4:4 मध्ये लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं, मुलांनो तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवलं आहे, कारण जगात जो आहे त्यांच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. त्याच्यामुळं कळपात राहणं, एकत्र राहणं, देवाच्या सहभागितेमध्ये राहणं, या सगळ्या गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. पहिले योहान 4:4 मध्ये. पहिले योहान 4:4 मध्ये
त्याच्यानंतर पहिले योहान 5:4 पहिले योहान 5:4 कारण जे काही देवापासून जन्मलेलं आहे ते जगावर जे मिळते आणि ज्याने जगावर जे मिळला तो म्हणजे आपला विश्वास आहे. आमच्या डोक्यावरचे केस देखील त्याने मोजलेले आहेत. तो म्हणतो माझ्या हातून तुम्हाला कुणी हिरावून घेऊ शकत नाही. योहान याचा 10वा अध्याय आपण जर पाहिला तर प्रभू येशू म्हणतो मी तुम्हाला माझ्या हातामध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. जरी आमचा समुदाय कमी असेल, सैतानचं राज्य किती जरी मोठं असेल तर आम्हाला त्या ठिकाणी काही घाबरण्याची गरज नाही. योहान याचा 10वा अध्याय जर आपण जर पाहिला तर 28 वचनामध्ये योहान 10:28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. त्यांना माझ्या हातातून कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. इतकं परमेश्वराने आम्हाला ह्या जगामध्ये अतिशय सुरक्षित त्याने आम्हाला ठेवलेलं आहे. आणि पहिले योहान 5:14 जर पाहिलं तर त्याने आम्हाला या जगामध्ये असताना त्याच्यासमोर 5:13 सॉरी देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हा सार्वकालिक जीवन लाभले आहे. हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास दिले आहे. ज्यावेळेस आमचं तारण झालं, ज्यावेळेस आम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, आमचे पाप कबूल केले, आम्ही आमचं समर्पण केलं, त्याच वेळेपासून त्याने सार्वकालिक जीवन ह्याच जगात आम्हाला दिलेलं आहे. सुरुवात झालेली. स्वर्गात गेल्यावर तर आहे, तिथून तर कुणीच आम्हाला काढून घेऊ शकत नाही. पण इथूनच त्याने सुरुवात केली. आणि योहान जे पहिलं पत्र आहे त्याचा विषय हाच आहे की तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळालं आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला हे पत्र मी लिहित आहे. आणि आता शेवटचे आपण 2 वचनं घेऊ. पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय 3 ते 5 पहिले पत्र पाहिलं 3 ते 5 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देवपिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला आहे. जे तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योग्य रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला त्याने वेगळं केलं. 2 भाग झाले, परंतु त्याची कृपा दया आमच्यावर खूप मोठी आहे. जगातील जो काही समुदाय आहे त्यांच्याकडं पहा आणि आपल्याकडं पहा आणि विश्वासात मजबूत आणि आम्हाला टिकून शेवटपर्यंत राहायचं आहे. पुष्कळ संदर्भ आहेत पुढचे, परंतु पुढच्या वेळेस आपण या ठिकाणी घेऊ. कोणतरी प्रार्थना केली तर बरं होईल प्लीज.